हॅलो फ्रेंड्स, या लेक्चरमध्ये आपण डिसेमिनेशन ऑफ पॅथोजन और ट्रान्सफर ऑफ पॅथोजन व ट्रान्समिशन ऑफ पॅथोजन्स आपण ज्याला म्हणतो ते बघणार आहोत. तर शॉर्टमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. तर ब्लँक स्लाइड घेऊ, नंतर त्याच्यावरती आपण स्क्रीनवर त्याच्यावरती डिस्कशन करू. मिनिट. Dissemination oblique dispersal आणि ट्रान्समिशन या तिघही टर्म एकच आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये आपण म्हणू शकतो जनरली जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा तुमचे प्लांट पॅथोजन्स आहेत, प्लांट पॅथोजनचं एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन पर्यंत डिस्पर्शन होणं किंवा ट्रान्समिशन होणं, त्यालाच आपण काय म्हणत असतो, ट्रान्समिशन ऑफ पॅथोजन. समजा एका लोकेशनला पॅथोजन आहे किंवा पॅथोजन्स प्रोड्यूस द डिफरंट प्रोपॅगल्स लाईक स्पोर्स. ठीक आहे. तर स्पोर्स असतात किंवा डॉर्मंट स्ट्रक्चर्स असतात, तर व्हायरसेस असतात किंवा डिफरंट एजन्सीज आहेत व्हायरसला ट्रान्सफर करण्यासाठी, किंवा बॅक्टेरियल ऊज आहे. तर अशा डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम जर आपण किंवा गॉल्स आहेत, नेमॅटोड गॉल्स आहेत. ठीक आहे. तर असे जे रेस्टिंग स्ट्रक्चर आहेत पर्टिक्युलरली रिस्पेक्टिव्ह पॅथोजनचे, ते ट्रान्समिशन एका प्लांट हेल्थी प्लांट इन्फेक्टेड प्लांटपासून हेल्थी प्लांटपर्यंत जी जर्नी आहे, त्या जर्नीलाच आपण काय म्हणत असतो, डिसेमिनेशन, डिस्पर्सल किंवा ट्रान्समिशन म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये टोटल सगळ्या एजन्सीज आहेत, त्या एजन्सीचं वन बाय वन आपण डिटेल घेऊ इथं. शॉर्टमध्ये डिस्कस करू फक्त आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग जर समजा बॅक्टेरिया आहे, लेट्स अजून फॉर द बॅक्टेरिया, तर प्रत्येक पॅथोजनच्या रिगार्डिंग आपण थोडं बघणार आहोत. तर बुक्समध्ये खूप डिटेलमध्ये दिलेलं असेल, फक्त आपण इथं शॉर्टमध्ये थोडं बघू. यांच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक आयडिया आली पाहिजे की पॅथोजनचं प्रोपॅगल कसं असतं आणि ते ट्रान्समिट कसं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया जर घेतला, तर बॅक्टेरियाचे साईन्स असतात जनरली, तर ऊज असते. ठीक आहे. तर बॅक्टेरिया जर आपण बघितला तर मस्क्युलर टिश्यूजमध्ये प्रेझेंट असतो, किंवा जिथं इन्फेक्शन झाले असेल, फायर ब्लाइट ऑफ ॲपल आहे, लेट्स टेक एक्झाम्पल, त्याच्यामध्ये बॅक्टेरियल ऊज ही डेव्हलप होत असते. ठीक आहे. बॅक्टेरियल ऊज मीन्स मास ऑफ स्लिम मास ऑफ द बॅक्टेरिया सीन ऑन सरफेस ऑफ द होस्ट. ओके, त्याला आपण बॅक्टेरियल ऊज म्हणू शकतो. तर ती बॅक्टेरियल ऊज आहे, तर ज्यावेळेस रेन ड्रॉप येतील, ठीक आहे, रेन ड्रॉप किंवा ब्लोईंग ऑफ रेन असेल, तर त्या रेन स्प्लॅशेस थ्रू त्याचं डिस्पर्सल होऊन जातं. ठीक आहे. ज्यावेळेस ऊज प्रेझेंट असेल सरफेसवरती, जर रेन ड्रॉप पडले, तर ते आपण रेन स्प्लॅशेसने त्याचं डिस्पर्सल होऊन जातं. त्याच्यामध्ये मग आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, तुमचं याचं एक्झाम्पल सिट्रस कॅन्करचं एक्झाम्पल घेऊ शकतो. त्याच्यामध्ये झॅन्थोमोनास एक्झिनोपोडिस पॅथोवर सिट्री हा पॅथोजन प्रेझेंट आहे. झॅन्थोमोनास एक्झिनोपोडिस पॅथोवर सिट्री. ठीक आहे. हा पॅथोजन रेन स्प्लॅशेसने ट्रान्समिट केला जातो. असे नंबर ऑफ बॅक्टेरियल पॅथोजन्स असतील की ते रेन स्प्लॅशेसने डिस्पर्स केले जातील. नंतर काही इन्सेक्ट असतात. ठीक आहे. सम इन्सेक्ट्स जनरली दे आर फीड ऑन अ प्लांट, तर त्यांचं फीडिंग मेकॅनिझम चालू असतं प्लांट्सवरती. बट काय असतं, त्यावेळेस ज्या साईन्स प्रेझेंट असतील किंवा बॅक्टेरियल ऊज प्रेझेंट असेल प्लांटवरती, तर त्यांच्या लेग्सला किंवा विंग्सला ह्या बॅक्टेरिया चिपकतील, बिकॉज रेन ड्रॉप आलेले असतील त्यावेळेस, किंवा त्यांचं फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये इन्सेक्टला, आता बीज आहेत, तर बीज काय करत असतात, तर बीज पॉलिनेशनला हेल्प करत असतात. ज्यावेळेस मग ते पॉलिनेशनला हेल्प करत असतात, त्यावेळेस ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये येतात त्या बॅक्टेरियाच्या. ठीक आहे. त्यावेळेस बॅक्टेरियाच्या फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये आला, तर जर समजा त्या बीज जर इन्फेक्टेड होस्टवरनं हेल्थी होस्टकडं गेल्या, त्यांचं मुवमेंट झाली, तर त्यावेळेस ते काय करतात, दे इन्फेक्ट द
हेल्थी होस्ट अननोविंगली ते पॅथोजन प्रोपॅगल कॅरी करतात आणि हेल्थी होस्टला इन्फेक्शन करत असतात. त्याच्यामध्ये आपण फायर लाईट ऑफ ॲपल जे आहे त्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. बीज असतात त्या ट्रान्समिट करण्यासाठी मदत करत असतात. फायर लाईट ऑफ ॲपल किंवा पीच. ठीक आहे, याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. फायर लाईट ऑफ ॲपल कशामुळे होत असतो? इरविनिया अमायलोरा असं एक्झाम्पल आहे त्याचं. नंतर डिफरंट अजून बिटल्स आहेत, लाईक कुकुंबर बिटल. ठीक आहे, कुकुंबर बिटल आहे तर ते इरविनिया ट्रॅचिफिला या पॅथोजनला, इरविनिया ट्रॅचिफिला, तर या पॅथोजनला ट्रान्समिशन करण्याचं काम करत असतं. बिकॉज जेव्हा कुकुंबर बिटर फीड करत असतं तर त्याच्या माउथ पार्ट किंवा त्याच्या अदर बॉडी टिश्यूजला इरविनिया बॅक्टेरिया हा हे होतो आणि त्यानंतर तो ट्रान्समिट करतो इन टू द हेल्थी कुकुंबर वाईन्स. त्याच्यामुळे मग इरविनिया ट्रॅचिफिलामुळे विल्ट होतो. ठीक आहे, विल्ट ऑफ कुकुंबर, ते लक्षात ठेवा. नंतर त्याच्यामध्ये जर आपण, ठीक आहे, बॅक्टेरियल अजून डिसीजेस कसे ट्रान्सफर होऊ शकतात? जर आपण हँड पिकिंग करतो किंवा हार्वेस्ट करतो, फ्रूट हार्वेस्ट करत असतो त्यावेळेस पीपल्स असतात किंवा डिफरंट लेबर्स असतात, तर ते हे हेल्प करत असतात हार्वेस्टिंगसाठी. त्यावेळेस काय होतं, अननोईंगली ते इन्फेक्टेड फ्रूटला टच करतात आणि परत हेल्थी फ्रूटला टच करतात. असं त्यांच्या लोकेशन किंवा म्हणजे त्यांच्या मुवमेंटमुळे पण बॅक्टेरिया हा ट्रान्सफर होऊ शकतो अननोईंगली. ठीक आहे, नंतर सीड मटेरियल आहे. तर बॅक्टेरिया जर सीडमध्ये, सीड कोटवरती किंवा एंडोस्पर्ममध्ये किंवा एम्ब्रोमध्ये प्रेझेंट असला तर ते सीड मटेरियल अल्सो किंवा प्रोपॅगेटिंग मटेरियल असलं, सीड प्रोपॅगेटिंग मटेरियल असलं डिफरंट, ते पॅथोजन प्रोपॅगल किंवा बॅक्टेरियाला कॅरी करू शकतं आणि ते हेल्थी प्लांटला इन्फेक्ट करू शकतं. ठीक आहे, मीन्स अशा पद्धतीने त्या सीडपासून पॅथोजन जर मीन्स त्या सीडपासून जर हे तयार झालं, प्लांट तयार झालं, तर ते काय असेल, हेल्थी प्लांट नसणार आहे. ठीक आहे, तशाच पद्धतीने व्हायरसचं जर डिस्कस केलं आपण, व्हायरसमध्ये इन्सेक्ट हे मेजर रोल असतं इन्सेक्टचा, की ते व्हायरसचं ट्रान्समिशन करण्यासाठी मेजर रोल आहे त्याच्यामध्ये. तर व्हायरसेस माहिती आहे आपल्याला, दे आर द ऑब्लिगेट पॅरासाईट. तर त्यांना लिव्हिंग होस्टमध्येच जगू शकतात, ते त्यांना लिव्हिंग होस्टच लागतो. विदाउट लिव्हिंग होस्ट दे फेल टू सर्वाइव्ह, बिकॉज प्रोटीन कोट अँड प्रोटीन कोट इज अ व्हेरी डेलिकेट फॉर एक्सटर्नल एजन्सीज और सनलाईट किंवा UV रेजसाठी. प्रोटीन कोट हे डिस्ट्रॅक्ट होतं त्याचं आणि त्याच्यानंतर पॅथोजन हा व्हायरुलन्स असू शकत नाही व्हायरस आफ्टर दॅट ॲडवर्स कंडिशन. ठीक आहे, लिव्हिंग होस्ट पाहिजे किंवा काहीतरी काळापर्यंत जगू शकतो तो सरफेसवरती. त्याच्यामध्ये काही व्हायरसेस जे आहेत ते मेकॅनिकली पण ट्रान्समिट होऊ शकतात. म्हणजे मेकॅनिकली मीन्स याच्यामध्ये जर वाउंड्स डेव्हलप झाल्या, इन्फेक्शन झालेल्या जागेवरती, त्या वाउंड्सने आपण इंटरकल्चरल ऑपरेशन, सॉरी, वाउंड्समध्ये व्हायरस प्रेझेंट असेल, जेव्हा इंटरकल्चरल ऑपरेशन्स करू आपण त्यावेळेस जे तुमचे इंटरकल्चरल ऑपरेटिंग टूल्स असतील ते टूल्स इन्फेक्टेड होतील बाय फ्रॉम द इन्फेक्टेड व्हायरस लोकल इन्फेक्शन. त्या लोकल इन्फेक्शनपासून इन्फेक्टेड झाल्यानंतर जर आपण दुसरे प्लांटला वाउंड झाले आणि त्या वाउंडेड रिजनमध्ये तो व्हायरस कॉन्टॅक्टमध्ये आला, तर तो काय करू शकतो, नवीन डिसीज डेव्हलप करू शकतो त्या ठिकाणी, असं आपण कन्सिडर करू शकतो त्याला. तर याच्यामध्ये टोबॅको मोझॅइकचं एक व्हायरसचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. तो मेकॅनिकली ट्रान्समिटेड होणारा व्हायरस आहे टोबॅको मोझॅइक व्हायरस. ठीक आहे, अशा पद्धतीने टूल्स इन्फेक्टेड असले तरी ते इन्फेक्ट करू शकतात हेल्थी टिश्यूजला. त्यानंतर इन्सेक्ट आहेत. इन्सेक्ट तर तुम्हाला माहितीच आहे की मेजर रोल आहे इन्सेक्टचा व्हायरस ट्रान्समिशनमध्ये. आपण जेव्हा व्हायरसचं हे बघितलं होतं, व्हायरसचा जनरल स्टडी केला होता, की व्हायरसचं लेक्चर जे आहे स्ट्रक्चर आणि फंक्शनमध्ये, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की इन्सेक्टच्या स्टायलेट थ्रू व्हायरस कसा ट्रान्समिट होतो. त्याच्यामध्ये मग परसिस्टंट, नॉन परसिस्टंट किंवा सेमी परसिस्टंट मॅनरने हा व्हायरस ट्रान्समिट केला जातो इन्सेक्ट थ्रू. कारण की इन्सेक्ट हे फिडिंग करत असतात. मेजॉरिटी ऑफ इन्सेक्ट जे आहेत सकिंग टाईप इन्सेक्ट जे आहेत, सकिंग पेस्ट म्हणतो आपण त्यांना, तर त्याच्यामध्ये जसिड्स,
नंतर मग अफिड्स, ठीक आहे. नंतर व्हाईट फ्लाय आणि अफिड जसे व्हाईट ब्लड आणि थ्रिप्स. ओके, असे 4 टाइप्स हे मेजर टाइप्स आहेत, त्यांच्यामध्ये व्हायरस हे ट्रान्समिट करण्यासाठी मदत करत असतात. त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हायरसेस आहेत. येलो अँड मोझॅक व्हायरस आहे व्हाईट फ्लायने ट्रान्समिट करणारा, किंवा चिली लीफ कर्ल, मीन्स नंबर ऑफ जितके एक्झाम्पल देता येतील तितके कमी आहेत त्याच्यामध्ये. काही बिटल्स आहेत, बिटल्स सुद्धा व्हायरस ट्रान्समिट करण्यासाठी मदत करत असतात. किंवा काही ह्या उली अफिड आहेत, किंवा तुमचे आपण व्हाईट असतात ते काय म्हणतो त्यांना आपण, मिलीबग आहेत. तर मिलीबग सुद्धा व्हायरस ट्रान्समिट करण्यासाठी मदत करत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीचे काही व्हायरसेस सीड बोर्न व्हायरसेस असतात, जे की एम्ब्रिओमध्ये प्रेझेंट असतात, आणि जेव्हा प्लांट आपण सीड आपण सोन करतो तेव्हा ते प्लांट प्रोड्यूस करल्यानंतर झाल्यानंतर ते व्हायरसचे सिम्पटम एक्सप्रेस करू शकतात. मीन्स लॅटंट इन्फेक्शन हे प्रेझेंट असतं त्यांच्यामध्ये, असं म्हणू शकतो आपण. नंतर फंगस आहेत. डिफरंट फंजाय सुद्धा हेल्प करतात व्हायरसचं डिसेमिनेशन करण्यासाठी. आता वॉटर फंगस आहेत, लाईक स्पॉन्जोस्पोरा, सिंकायट्रियम. तर याच्यामध्ये टोबॅको नेक्रोसिस व्हायरस किंवा टोबॅको रॅटल व्हायरस हे ट्रान्सफर केले जातात बाय द स्पॉन्जोस्पोरा आणि सिंकायट्रियम ह्या फंगस. त्याला ओल्पिडियम आहे, ही एक स्पेसिस आहे हे व्हायरस ट्रान्सफर करण्यासाठी. मीन्स हे जनरली यांना एक नाव आहे चॅटेड फंगस म्हणत असतो आपण सगळ्यांना, चॅटेड फंजाय. हा वर्ड ऐकला असेल तर तुम्ही. ते कायट्रेड फंगाय हेल्प करत असतात व्हायरसचं डिसेमिनेशन करण्यासाठी, बिकॉज त्यांच्या हायपामध्ये हे व्हायरसेस प्रेझेंट असतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की ते डिसेमिनेशन करू शकतात व्हायरसेसचं, ज्यावेळेस फंगल प्रोपॅगुल डिसेमिनेट होतील तेव्हा, किंवा त्यांचं पॉलिनायझेशन होईल सॉईलमध्ये त्यावेळेस. ठीक आहे. तशाच पद्धतीचं नेमॅटोडचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. नेमॅटोड सुद्धा काही आहेत की ते व्हायरस ट्रान्समिशनला मदत करत असतात. तर नेमॅटोडमध्ये तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता झिपिनेमा इंडेक्स. तर झिपिनेमा इंडेक्समुळे कोणता फॅन लीफ व्हायरस हा ट्रान्समिट होतो बाय द नेमॅटोड. ठीक आहे. असे नंबर ऑफ लॉंगिडोरस किंवा पॅरालॉंगिडोरस आहेत, ते डिफरंट स्पेसिस नेमॅटोडच्या व्हायरस ट्रान्समिशन करण्यासाठी हेल्प करत असतात, पर्सिस्टंट मॅनरने किंवा सेमी पर्सिस्टंट मॅनरने. नंतर कस्कुटा आहे. ठीक आहे. कस्कुटा इज अ कम्प्लीट स्टेम पॅरासाइट, त्यालाच आपण डॉडर म्हणतो, तर मराठीमध्ये आमारिवल म्हणतात त्याला. ते सुद्धा व्हायरस ट्रान्समिशन करण्यासाठी मदत करत असतात, बिकॉज जे त्यांच्यामध्ये कसं असतं कस्कुटा, तर कस्कुटाच्या वाईन्स असतात, ज्या कस्कुटाच्या स्टेम पोर्शन असतात, तर ते स्टेम ह्या होस्टोरिया फॉर्म करत असतात. होस्टोरिया फॉर्म करत असताना ते सेल्सचे सक करत असतात किंवा न्यूट्रिशन घेत असतात. त्यावेळेस जर ते प्लांट इन्फेक्टेड असला किंवा ओनियन इन्फेक्टेड असला डिफरंट व्हायरसने, तर त्यावेळेस अननोविंगली ते सॅप हा व्हायरस इन्फेक्टेड होईल, आणि ज्यावेळेस कस्कुटा किंवा डॉडरच्या वाईन स्प्रेड होतील, ते दुसऱ्या होस्टला इन्फेक्ट करतील, त्यावेळेस अशा पद्धतीने ते व्हायरस ट्रान्समिशन अननोविंगली होऊ शकतं. तसंच व्हायरसेसमध्ये आपण मीन्स ग्राफ्टिंगने पण व्हायरसेस ट्रान्समिट होऊ शकतात, किंवा बडिंग आहे, मीन्स डिफरंट टेक्निक जे आहेत बडिंग आणि ग्राफ्टिंगच्या किंवा कटिंगच्या, याच्याने पण व्हायरस हे ट्रान्समिट होऊ शकतात. अशा पद्धतीने व्हायरसेसचं ट्रान्समिशन होऊ शकतं. पण व्हायरसेसचं लिमिटेशन काय आहे, त्याला लिव्हिंग होस्ट असणे गरजेचं आहे, आणि व्हायरसेसचं काहीतरी परेड आहे, त्या परेडमध्येच ते जिवंत असतात. मीन्स त्यांचा एक डायल्युशन पॉईंट किंवा एक टर्मिनेशन पॉईंट आहे. ठीक आहे. तर त्या टर्मिनेशन पॉईंट आपण अवॉइड केला, तर त्या अवॉइड केल्यानंतर हे व्हायरसची डेथ होऊन जाते. ठीक आहे. त्यांचा एक थर्मल ॲक्टिवेशन पॉईंट असतो. तर 10 मिनिटपर्यंत आपण समजा एखाद्या व्हायरस प्रोपॅगेटिंग मटेरियलला जर हॉट वॉटर ट्रीटमेंट केली, किंवा अदर हॉट वॉटर ट्रीटमेंट, किंवा सन ड्रायव्हिंग केले त्यांची, तर ते व्हायरस इलिमिनेट आपण इझिली करू शकतो. ठीक आहे. नंतर तसंच फंगस पण आहेत. तर फंगसचं तर इतकं इव्हॉल्व डिसेमिनेशन आहे. तर फंगसमध्ये आपण म्हणू शकतो की मेजॉरिटी ऑफ विंडने जास्त स्प्रेड होत असतं फंगस, किंवा जे आहेत
रस्ट फंजाय किंवा अदर अल्टरनारिया मीन्स लीफ स्पॉट करणाऱ्या फंजाय आहेत, मीन्स डिट्रोमायकोटिना मधले जेवढा फंगस आहे, तर ते असेक्सुअल स्पोर हे जास्त प्रमाणात तयार करत असतात. असेक्सुअल स्पोर. तर ते असेक्सुअल स्पोर जे आहेत ते फ्रॅगमेंटेशन ऑफ हायपिने किंवा बडिंग बाय फिजन असं आपल्याला माहितीच आहे प्रोड्यूस करतात. तर ते विंड किंवा अदर एजन्सीज थ्रू ट्रान्समिट केलं जातं जनरली. त्याच्यामध्ये मग बुकमध्ये जर बघितलं तुम्ही तर ते ऑटोनॉमस डिस्पर्सल किंवा पॅसिव्ह डिस्पर्सल, ऍक्टिव्ह डिस्पर्सल आहे असे टाईप दिलेले आहेत. तर सगळे गुंतागुंतीचे आहेत ते त्याच्यामध्ये. तर आपण जनरली म्हणू शकतो की सॉईल आहे, तर सॉईलमध्ये पिथियम किंवा फायटोप्तोरा आहे. ठीक आहे. सॉईलमध्ये पीटीएम, फायटोप्तोरा किंवा फ्युजेरियम आहे, रायझोक्टोनिया आहे. तर असे पॅथोजन प्रेझेंट असतात. तर ते पॅथोजन प्लांटला इन्फेक्ट करत असतात किंवा ज्यावेळेस सॉईलचं इंटरकल्चरल ऑपरेशन्सने मुव्हिंग होते सॉईलचे, तर ते पॅथोजन सॉईलमध्ये मूव्ह करत असतात. ठीक आहे. किंवा वॉटर इरिगेशन मेथड्स आहेत. तर आता रिंग बेस्ड पद्धतीने इरिगेशन करायला पाहिजे. जे ऑर्चिड आहेत लाईक लेमन आहे, तर लेमनमध्ये जर आपण रिंग बेस्ड पद्धतीने किंवा इरिगेशन केलं नाही, जर चढ पद्धतीने इरिगेशन केलं तर फायटोप्तोराचं इन्फेक्शन होऊन जातं लेमनमध्ये आणि सिट्रस गुमॉसिस हा डिसीज होतो फायटोप्तोरा पाल्मिओरा किंवा फायटोप्तोरा सिट्रोप्तोरामुळे. ठीक आहे. अशा मेथड्स आहेत आपण अडॉप्ट करत असतो कंट्रोल मेजर्स म्हणून. तर त्याच्यामध्ये अजून परत डिसेमिनेशन सॉईलमध्ये, कंटॅमिनेशन ऑफ सॉईल. ठीक आहे. तर कंटॅमिनेशन झालं सॉईलचं डिफरंट इक्विपमेंट्सने, तरी आपण म्हणू शकतो की ते सॉईलने डिस्पर्शन झालं आहे त्या पॅथोजनचं. किंवा सीड्स आहेत, तर एक्सटर्नल सीडबोर्न एजंट, सीडबोर्न पॅथोजन्स किंवा इंटरनल सीडबोर्न पॅथोजन्स आहेत. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी काही जात नाही आता. ते पॅथोजन्स तुम्हाला माहिती असणं पाहिजे. करुलारिया आहे किंवा अल्टरनारिया आहे, तर हे डिफरंट सीडबोर्न पॅथोजन्स आहेत. कोलियोट्रिकम आहे. ठीक आहे. ते सीडमध्ये प्रेझेंट असतात. आता काही प्रोपॅगेटिंग मटेरियल आहे, तर प्रोपॅगेटिंग मटेरियलमध्ये पण सीड्समध्ये पण कोलियोट्रिकम फाल्केटम हा प्रेझेंट असू शकतो. ठीक आहे. नंतर काही इंटरनल सीडबोर्न तुम्हाला माहिती आहे, लुसमट ऑफ व्हीट. तर नंतर कस्कुटा आहे, हे सुद्धा एक डिसीज ट्रान्समिशनसाठी मदत करू शकतो. डिफरंट स्क्लेरोशियल बॉडी असतात. स्क्लेरोशियल बॉडीज ह्या सुद्धा हवेने ट्रान्सफर होऊ शकतात किंवा रस्टचे स्पोअर हे हवेने ट्रान्सफर होऊ शकतात. तर काही बर्ड्स आहेत. ठीक आहे. बर्ड्स ऑल्सो हेल्प फॉर द डिसेमिनेशन ऑफ द फिनोरगामिक प्लांट पॅरासाइट. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर लोरॅन्थसच्या सीड किंवा त्या बेरी आहेत. ठीक आहे. ते बेरी ट्रान्समिट कशा थ्रू केल्या जातात, बर्ड्स थ्रू बेरीज ट्रान्समिट केल्या जातात आणि त्या दुसऱ्या ट्रीवरती ते सीड जर्मिनेट होतात आणि पॅरासिटिझम करत असतात त्या नवीन प्लांटवरती किंवा नवीन होस्टवर. ठीक आहे. स्क्लेरोशियल बॉडीज आहेत, त्या स्क्लेरोशियल बॉडीज बर्ड्स काही वेळेस खात असतात. ठीक आहे. क्लेरोशिया मीन्स स्क्लेरोशियल बॉडी याच्यामध्ये क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया जेव्हा इन्फेक्शन करतो त्याच्यामुळे आर्गट डिसीज होतं, आर्गटमध्ये स्क्लेरोशिया फॉर्म होत असतात. अशा नंबर ऑफ पॅथोजन्स आहेत की अशा डिफरंट एक्सटर्नल एजन्सी आहेत. विंड आहे, वॉटर आहे. ठीक. मीन्स नंबर ऑफ एजन्सीज ह्या डिस्पर्शन करण्यासाठी मदत करत असतात प्लांट्समध्ये.